नमस्कार मित्रांनो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले म्हणजे आत्ताचा काळ, तेव्हा त्यांचा दृष्टिकोन भारताविषयी एकदम बदलला. खरं तर डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी हे एकमेकाला मित्र म्हणत असत. खरं तर मोदीच त्यांना मित्र म्हणत आणि मला तरी असं वाटतं ही मित्रता बळेबळेची होती. त्याला काही आधार नव्हता, कारण डोनाल्ड ट्रम्पने कधीही मोदींना अशा मित्रत्व नात्याने वागवलं नाही. आणि आता तर ते एकदम बदलले. तसे आपल्या भारतीय लोकांना हा एक भोळसटपणाचा गुण आहे की आपण कोणाच्याही गळ्यात पडतो आणि बळेबळे मित्रता दाखवण्याचा प्रयत्न करतो. असाच प्रकार मोदींनी डोनाल्ड ट्रम्पशी दाखवला असं समजायला बरीच जागा आहे. ह्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर त्यांनी भारताविषयी दृष्टिकोन पूर्णपणे बदलून सुरुवातीलाच भारतीयांवर मोठ्या प्रमाणात टेरिफ लावला आणि मग तो मागे घेतला. त्या दरम्यान जे भारतीय लोक अमेरिकेत उद्योगधंद्यासाठी बिगर व्हिसाने म्हणजे कुठल्याही कागदपत्राशिवाय तिथे गेले त्यांना त्याने हाकलण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः बेड्या घालून भारतात विमानाने पाठवले. आणि तिथूनच डोनाल्ड ट्रम्प हे वेगळ्या पद्धतीने भारताशी व्यवहार करू बघतात हे हळूहळू कळायला लागलं. त्यानंतर मध्यंतरी ऑपरेशन सिंदूर झालं आणि हे ऑपरेशन सिंदूर भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू झाल्यावर चौथ्या दिवशी डोनाल्ड ट्रम्पने हे युद्ध संपलं असं स्वतःहून जाहीर केलं. तेव्हा सगळंच भारतीय लोक चकित झाले. त्यांना कळेना की भारताने घेतलेला निर्णय डोनाल्ड ट्रम्प कसं काय जाऊ करतात. बरं, जाहीर केलं ते केलं, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी त्यांनी परत परत सांगितल्या. अजून बी त्यांचं ते सांगणं चालू आहे की माझ्यामुळे युद्ध थांबलं, दोघं देश अणुबॉम्ब बाळगणारे आहेत, तेव्हा पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकू शकेल असं मला वाटलं, म्हणून मी भारताशी बोलणी केली आणि हे युद्ध बंद केलं आणि व्यापारासाठी सुद्धा हे गरजेचं होतं. अशा पद्धतीने त्यांनी गोष्टी केल्या. त्यानंतर त्याने पाकिस्तानच्या बाजूला झुकतं माप द्यायला सुरुवात केली. खरं तर पाकिस्तानचे जे सैन्य प्रमुख होते आसिफ मुनीर यांना त्यांनी डिनरसाठी बोलवलं आणि त्यांच्याबरोबर 2 तास डिनर घेतला. खरं तर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष किंवा अध्यक्ष किंवा पंतप्रधान आजपर्यंत तरी कधीही अमेरिकेच्या अध्यक्षांनी त्यांना डिनरला बोलवलं नव्हतं. पण हा मान आसिफ मुनीरला मिळाला, तोही भारत पाकिस्तानचं युद्ध झाल्यानंतर लगेच. खरं तर हे भारताला खिजवण्यासारखं होतं. असं आसिफ मुनीरमध्ये काय होतं, असं पाकिस्तानमध्ये काय होतं की ज्याचा डोनाल्ड ट्रम्पला फायदा झाला असता. पण असं काही नसतानाही त्याने तिथे का बोलवलं, याच्या मागे नक्की कारण काय ती आता हळूहळू बाहेर यायला लागली. खरं तर मित्रांनो, वर्ल्ड बँकेने सुद्धा पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्पने कर्ज द्यायला लावलं आणि आता तर अशी बातमी आहे की पाकिस्तानच्या बलुचिस्तान या प्रांतात समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा सापडला आणि त्यासाठी जो काही खर्च येईल, त्यासाठी जे काही संसाधन लागतील आणि ते पेट्रोल बाहेर येण्यासाठी ज्या काही सुविधा हव्यात ते सगळं अमेरिका पुरवायला तयार आहे. म्हणजे हे पेट्रोलचं प्रेम आहे असं एकंदरीत वाटतं. पण ते तेवढं सोपं नाही, कारण बलुचिस्तान प्रांतात हा मुळातच अशांत प्रांत आहे. बलुची लोकांना पाकिस्तानमधून फुटून बाहेर निघायचं आहे, त्यांना स्वतंत्र देश बनायचं आहे. आणि तसंच चीनचा सीपॅक हा रोड त्या बलुचिस्तान प्रांतातून तिथल्या बंदराजवळ जातो. तो होऊ नये यासाठी बलुचिस्तान मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आणि चिनी लोकांना मारण्याचा प्रयत्न करतो, चीनलाही दमदाटी करतो, पाकिस्तानच्या सैन्याचे वर हल्ले करतो. अशा बिकट अवस्थेत अमेरिका कसं काय बलुचिस्तानमध्ये जाऊन पेट्रोल काढण्याचा प्रयत्न करेल, हे मोठं नवल आहे. तेव्हा मित्र, या सगळ्या गोष्टी मला वाटतं वरवरच्या आहेत.
कारण आज डोनाल्ड ट्रम्प असं म्हणाले, भारत आणि रूसची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. आणि आत्ताच भारतावर अमेरिकेने व्यापारासाठी टेरिफ 25% लावला. तेव्हा जरी भारत म्हणत असेल की आमची बोलणी चालू आहे, 10-15% आमचं ठरलं होतं, पण डोनाल्ड ट्रम्पने ही घोषणा करून दिली. खरं तर डोनाल्ड ट्रम्प आज घोषणा करतात आणि उद्या परतही घेतात. पण हे सगळं जर बघितलं तर असं लक्षात येतं, कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प एका विशिष्ट पॉलिसीने काम करत आहेत. आणि मला तर असं वाटतं की भारत लवकरच पाचव्या अर्थव्यवस्थेकडून तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे सरकेल आणि त्यांची जी प्रगती चालू आहे त्या प्रगतीला अडथळे आणायचं काम डोनाल्ड ट्रम्प करत आहेत असं एकंदर दिसतं. खरं तर भारताशिवाय डोनाल्ड ट्रम्पलाही पर्याय नाही. जरी भारतावर डोनाल्ड ट्रम्पने 25% टेरिफ लागलं तर भारताचा माल जेव्हा अमेरिकेत जाईल, ह्या टेरिफमुळे तो महाग होईल आणि अमेरिके जनतेला ते पटणार नाही. पण डोनाल्ड ट्रम्प लोकांचा विचार करणारी व्यक्ती नव्हे आणि जर टेरिफ वाढला तर आपल्यालाही तसं नुकसान आहे, नाही असं नाही. पण जेव्हापासनं हे सगळं ट्रम्प करत आहे तेव्हापासनं मोदीने सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. आणि केव्हाही भारतावर ते नेहमी टीका करतात. तिथल्या कंपन्यांना सांगतात भारताच्या लोकांना कामावर घ्यायचं नाही, भारतात तुम्ही प्लांट टाकू नका, अशा पद्धती यांचं रोज काही ना काही चालू असतं. मला असं वाटतं याच्या मागची एक सुनिश्चित रणनीती आहे. कारण आपण रशियाकडनं जे पेट्रोल घेतो, रशियाकडनं जी विमानं घेतो, रशियाकडनं जे युद्धसामुग्री घेतो, ते आपण अमेरिकेकडनं घ्यावी अशी अमेरिकेची अपेक्षा आहे आणि ती आपण अजून पुरी करत नाही. याचा राग. तसंच युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू असताना आपण युक्रेनची बाजू न घेता रशियाची बाजू घेतली. अर्थात आपण समान अंतरावर आहोत, पण तरीही मोदीने रशियाचा निषेध केला नाही आणि हे अमेरिकेला खटकलं. आणि अमेरिकेने सांगितल्याप्रमाणे रशियाकडनं काही खरेदी करायचं नाही, पण आपण रशियाकडनं हे सगळं खरेदी करतो, त्याचाही राग अमेरिकेला आहे. तेव्हा हे सगळं भारताला धडा शिकवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण हा खरं तर भारत लवकर तिसरी अर्थव्यवस्था होईल आणि आपला जे प्रगतीचा जो लेख आहे तो दिवसेंदिवस वरती जात आहे. तेव्हा भारताला खिजवण्याचा हा प्रयत्न आहे. कारण अमेरिकेला एक भीती आहे, अजून 50 वर्षानंतर आपण अमेरिकेच्या पुढे ते जाऊ, चीनच्या सुद्धा पुढे जाऊ. आणि हे सगळं अमेरिकेला कळतं. ट्रम्प एवढा दूधखोळा माणूस नाही, त्याचे सल्लागार ही सगळ्या पद्धतीने त्याला सांगत असतील आणि त्याच्यामुळे हे सगळं तो घडून आणतो. तेव्हा बघूया आता अमेरिका भारताला कितपत झुकू शकते आणि भारत किती खंबीरपणे उभा राहू शकतो. नमस्कार.